एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचं निर्यातीतलं महत्त्व अधोरेखित करत वित्तमंत्री सीतारामन यांनी या क्षेत्राचा दुसरं इंजिन असा उल्लेख केला। मेक इन इंडिया अभियान पुढे नेण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग समाविष्ट असलेल्या राष्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग मिशनची घोषणा सीतारामन यांनी केली। व्यवसाय सुलभता आणि व्यवसाय खर्च, भविष्यात मागणी असलेल्या रोजगार क्षेत्रानुरूप कार्यदल, गतिमान एमएसएमई ई क्षेत्र, तंत्रज्ञान उपलब्धता आणि उच्च गुणवत्तेची उत्पादनं अशा 5 क्षेत्रांवर या अभियानात भर देण्यात आला आहे। स्वच्छ तंत्रज्ञान निर्मितीसह सोलार पीव्ही सेल, ईव्ही बॅटरी, इलेक्ट्रोलायझर्स, विंड टर्बाईन, अत्युच्च व्होल्टेज पारेषण साधनं आणि ग्रीड स्केल बॅटरी यासाठी परिसंस्था उभारणीस चालना मिळेल। सर्व एमएसएमईंसाठीच्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा 2.5 पट तर उलाढाल मर्यादा 2 पट वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या 5 लाख महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली। या अंतर्गत पुढल्या 5 वर्षात 2 कोटी रुपयांपर्यंतची मुदत कर्ज देण्यात येणार आहेत। उच्च गुणवत्तेची नवोन्मेषी शाश्वत खेळणी निर्माण करण्यासाठी आणि भारताला खेळण्यांचं जागतिक केंद्र करण्यासाठी नवी योजना घोषित करण्यात आली। पादत्र आणि चर्म उत्पादनांची उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी नवीन योजना राबवली जाईल असं सीतारामन यांनी सांगितलं। या योजनेतून 22 लाख व्यक्तींना रोजगार मिळण्याची, 4 लाख कोटींची उलाढाल होण्याची आणि सुमारे 1,10,00,00,000 कोटी रुपयांची निर्यात अपेक्षित आहे।